गावावरती अत्यंत पाणी टंचाईचं स्थिती तयार झालेली आहे। आणि ही स्थिती तयार झाल्यानंतर कसारा गावातल्या जनतेला फार पाण्याची चिंता निर्माण झाली होती। अशा वेळेस काही लोक म्हणजे चंद्रकांत जाधव झाले, हे कसाऱ्यातले अतिशय हुशार नेते आहेत। कारण ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेस त्यांनी जनतेच्या विकासाकडे लक्ष दिलं नाही। आता सत्ता गेली तर त्यांना जनतेविषयी इतका कळवळा आणि इतकं प्रेम तयार झालेलं आहे, आणि हे बघून ना आम्हाला सुद्धा हसायला लागले। आणि हा जो वातावरण कसारा गावातलं खराब करण्याचा जो त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे। कारण गावावरती ज्यावेळेस संकटाची वेळ येते तर त्यावेळेस सगळ्या पक्षातले लोक कार्यकर्ते आपला पक्ष साईडला ठेवून गावाच्या एकजुटीसाठी गावाच्या प्रश्नांसाठी आपण सगळे एकत्र येतो। परंतु आज पाणी गावाला भेटलं पाहिजे, आणि ज्या टाक्या कसारा गावात वाटण्यात आल्या होत्या त्या टाक्यातून प्रत्येक एरियामध्ये पाण्यावरतून वादच झाला असता। परंतु याचा विचार करून शिंदे गटाचे संतोष लाने असतील, प्रभाकर सोननार असतील, बाळा भोसले असतील, वेकंटे साहेब असतील, संदीपजी शिंदे असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी या गोष्टीचा विचार केला आणि कसारा गावातल्या जनतेला पाणी घरापर्यंत कसं जाईल ही खूणगाठ त्यांनी बांधली। आणि मग त्यांनी सतत पाणी तलावापर्यंत कसं जाईल, रस्ता कसा तयार झाला पाहिजे याच्यासाठी त्यांनी नियोजन केलं। आणि तो रस्ता व्यवस्थित करून आणि गाडी घेऊन गेल्यानंतर ती चाचणी त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांनी ठरवलं का शासनाचं जे पाण्याचे टँकर येतात तर शासनाची जी पाण्याची गाडी आहे ती तलावापर्यंत जाऊ शकत नाही, कारण ती जर गेली तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। तशी कल्पनासुद्धा त्यांना देण्यात आली होती। मग त्यांनी मनाचा मोठापणा दाखवून स्वतःच्या खर्चातून त्यांनी ही जी विहीर आहे, आता ह्या विहिरीवरती सगळा वाद चालू आहे, परंतु त्या वादावरती आपल्याला चर्चा करायची नाही। आता या ठिकाणी शासनाचे पाण्याचे टँकर या ठिकाणी उतरवले जातात आणि इथून त्यांचे जे टँकरची त्यांनी व्यवस्था केलेली आहे, छोटे टँकर, ते पाणी तलावापर्यंत घेऊन जाऊन ते टाकीत ओतून कसारा गावातल्या जनतेला दिलं जातं। अतिशय हे चांगलं काम ते करतात। परंतु कसारा गावामध्ये हा एक आणि आम्ही हे सगळं परिस्थिती बघितल्यानंतर आणि त्यांनी जे कष्ट घेतलेत म्हणून आज आम्ही जनहित संघटना आम्ही त्यांचं स्वागत आणि सत्कार करायला आलो। तर तुम्ही गावासाठी चांगलं काम करतात, सत्ता कोणाची असो सत्ता कोणाची नसो, परंतु गावासाठी गाव हे आपलं, इथं पक्ष नसतो गावासाठी, म्हणून गावातल्या लोकांना स्वतःच्या खर्चातून मेहनत करून रात्रंदिवस मेहनत करून आज ते कसारा गावासाठी पाणी पुरवठा करतात। आणि म्हणूनच आम्ही आता मध्ये तळावरती चक्कर मारली, मला हत्ती आठवला। हत्ती कारण हत्ती मी याच्यासाठी म्हणतो का गावाची जी परिस्थिती झालेली आहे ती हत्ती एवढी झालेली आहे, आणि आपला जो तलाव आहे तो शेपटीसारखा आहे, आणि तो शेपटीसारखा तलाव हत्ती सारख्या ठिकाणी म्हणजे पूर्ण गावाला पाणी पुरवठा करू शकत नाही। परंतु आज ज्यांच्याकडे फार मोठे पदं होते, जिल्हा परिषद सदस्य पद होतं, जिल्हा परिषद अध्यक्षपद होतं, 2 वेळेस सभापती होतं, तर यांनी जवळजवळ आज विकासाचे यांना पुरवठा आलेला आहे। या विकासाचे मॉडेल त्यांनी डोळ्यापुढे ठेवून कसारा गावाला खऱ्या अर्थाने पाणी पुरवठ्याची योजना नवीन तयार करायला पाहिजे होती। परंतु सोन्याचा अंडा असताना त्याला काय करता नाही आलं। आता अंडा राहिला नाही आणि पैसा राहिला नाही, म्हणून ते आता जीव काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत। आमचं त्यांना ह्या चर्चेच्या माध्यमातून आव्हान आहे का आता तुम्ही एक सल्लागाराची भूमिका बजावा, कारण आता राजकारण काय तुमच्या हातातलं राहिलेलं नाही। म्हणून गाव जेव्हा संकटाचं असेल त्यावेळेस तुम्ही जर या ठिकाणी गावाला साथ दिली असती तर लोकांनी तुमच्याविषयी सहानुभूती आणि तुमचं अभिनंदन केलं असतं। परंतु आज गाव संकटात असताना तुम्ही उठसूटीचा पाण्याचा विषय लावला, आणि हा पाण्याचा विषय लावून लोकांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे तो प्रयत्न तुमचा यशस्वी आता होणार नाही, कारण ती वेळ निघून गेलेली आहे। मी शिंदे गटाला एक विनंती करतो का आम्ही जी एक बाईट टाकली होती
जनहित संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने त्या बाईटला तुम्ही प्राधान्याने तुझा विचार करून तुम्ही आज लोकांपर्यंत ट्रॅक्टर तुमच्या कष्टाच्या माध्यमातून तुमच्या मेहनतीतून पोहोचवतात त्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्ही चांगलं काम करत राहिले तर आम्ही तुमचं नेहमीच अभिनंदन करत राहू आणि जनतेने पण भूल थापांना बळी न पडता चांगल्या गोष्टीचं चांगल्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे असं मी आव्हान करतो.